गोपाल कृष्ण महाराज की जय. चला तर मग आपण कालच्या दिवशी पहिली लेडा बघितली. आज दुसऱ्या लेड्याला सुरुवात करू. आणि दुसऱ्या लेडीचं नाव आहे फलेटाने ब्रह्मगृहिणी अवतार स्वीकारू. याचा अर्थ असा होते की फलटणला श्री चक्रपाणी प्रभू यांचा अवतार कसा स्वीकार झाला आणि कसा घेतला गेला. तर चला तर आपण लेडीला सुरुवात करू. दंडवत हो. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना जीवांचा उद्धार करावा अशी प्रवृत्ती असल्यामुळे पुणे चाकण परगण्यात पुरंदर पर्वताच्या पूर्वेस फलटण नगरीत कराड शाखेतील एका ब्राह्मणाच्या घरी अवतार स्वीकारला. पित्याचे नाव जनक नायक आणि मातेचे नाव जनकाईसा होते. विवाहानंतर पुष्कळ दिवस निघून गेले, परंतु जनक नायकांना पुत्र संततीचा लाभ झाला नाही. म्हणून त्यांनी जनक नायकाच्या धाकट्या बहिणी जनकाईसाच्या धाकट्या बहिणीशी रंभाईसाशी दुसरा विवाह केला, परंतु तिलाही पुत्र झाला नाही. जनकाईसाचे माता पिता चाकण येथील होते. जनक नायकांना पुत्र होत नाही म्हणून त्यांनी चाकण येथील चक्रपाणी नावाच्या देवतेस नवस केले की जनकाईसास पुत्र झाला तर 100 सोनटक्क्याची सुवर्णमुद्रांनी पूजा करू. तिकडे पूर्णा तापीच्या संगमनावर चांगदेव नावाच्या प्रसिद्ध देवतेस जनक नायकांनी नवस केला की आम्हास पुत्र व्हावा, मग 100 सोनटक्क्यांनी 1000 सुवर्णमुद्रा यांनी पूजा करू. त्यानंतर जनकाईसा मातेचा तेच दिवस गेले. परब्रह्म परमेश्वर अवतार श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी तिच्या पोटी अवतार स्वीकारला. जनक नायक चांगदेवाची भक्ती करत होते, म्हणून मातापित्यांनी सर्वज्ञाचे चांगदेव असे नामकरण केले. परमेश्वराने सर्वज्ञांनी श्री चांगदेव राहुळ या नावाचा स्वीकार केला, तर जनकाईसाच्या मातापित्यांनी बाळाचे श्री चक्रपाणी असे नामकरण केले. परब्रह्म परमेश्वराने श्री चांगदेव राहुळ तसेच श्री चक्रपाणी या दोन्ही नावाचा स्वीकार केला. जनक नायकांनी आपल्या धाकट्या पत्नी रंभाईसांना समजुतीच्या स्वरात म्हटले, हा पुत्र तुझाच आहे, जनकाईसाचा नाही. सर्वज्ञ 1 वर्षाचे झाल्यानंतर रंभाईसाने सर्वज्ञांना कडेवर घेऊन आपल्या वाड्यात आणले. वाड्यात आणूनच रंगनाथाचा मठ होता. त्या मठाच्या सभामंडपात काठीवर कोरीव वर्तुळाकार अशी शिळा होती. तिला रंगशिळा असं म्हणत असतात. त्यावर द्वारावतीकार महाराज रांगत खेळत करीत असत. पुढे वयाच्या 7व्या वर्षी द्वारावतीकार महाराजांनी मुंजीवंदनाचा स्वीकार केला. त्या रंगशिळेवर द्वारावतीकार महाराजांना आसन होते. असे जनक नायकाचे वडील रूपनायक पुढे वेदमंत्र म्हणत असत. मागे द्वारावतीकार महाराजांनीही वेदमंत्राचा अगदी सहज लीलाय उच्चार करीत असत. अशा प्रकारे द्वारावतीकार महाराजांनी वेदांचा वैदिक ज्ञानाचा स्वीकार केला. त्या काळानुसार वयाच्या 12व्या वर्षीच त्यांचा विवाह झाला. द्वारावतीकार महाराजांची राणी घर चालविणे इतपत प्रौढ झाली. मग ती मातापित्यांनी सर्वज्ञांना म्हटले, चांगो, लोक वाराणसीत जात आहेत, तरी आम्ही सुद्धा जाऊन येतो. तू घरदार सांभाळ चांगल्या प्रकारे, आम्ही लवकरच येऊ. हो बाबा, असं द्वारावतीकार महाराजांनी म्हटले. हो बाबा. द्वारावतीकार महाराजांच्या मातापित्यांनी तीर्थयात्रेस लागणारी सर्व सामग्री सोबत घेतली आणि निघाले. द्वारावतीकार महाराजांनी त्यांना काही अंतरापर्यंत वाटे लावले गेले. मातापित्यांनी द्वारावतीकार महाराजांना तिथेच थांबवले. द्वारावतीकार महाराजांना आलिंगन दिले. पुत्रमोहाने व्याकुळ झालेले मातापित्यांनी द्वारावतीकार महाराजाला आलिंगन दिले. मोहपुत्राने व्याकुळ झालेल्या मातापित्यांना आपल्या लाडक्या पुत्रास वियोग दुःखामुळे सोडावेसे वाटेना, परंतु नाईलाजाने त्यांच्या झाल्यामुळे त्यांना सोडावे लागले. मग तिथे तीर्थयात्रेस निघाले. वाराणसीला पर्वणीच्या वेळी गंगा स्नान, पूजन अर्चन इत्यादी तीर्थविधी द्वारावतीकार महाराजांचे मातापिता आचरत होते. त्याच दिवशी द्वारावतीकार महाराजांनी तिथे विजय केले. आपल्या गावातील जे कोणी यात्रेस होते त्या लोकांना दर्शन दिले. मग तीर्थयात्रा करीत गावाकडे लोक मातापित्यांना भेटले. लोकांनी त्यांना विचारले, चांगो दिसेना, कुठे आहे तो? द्वारावतीकार महाराजांच्या मातापित्यांनी म्हटले, तो घरदार राखण म्हणून आम्ही राहिला आहे. लोकांनी म्हटले, आम्हाला तर आताच इथल्या यात्रेत भेटला. आता जनकाईसांनी त्याचे बोलणे खोटे म्हटले. तो आम्ही काय काढलेली रेघ ओलांडत नाही, असं तो आमचा आज्ञाधारक पुत्र आहे. परंतु गावातल्या आणखी 7-5 जणांनी म्हटले, आम्हालाही तो भेटला. यावर मात्र मातापिता बुचकळ्यात पडले.
तीर्थयात्रा आटपून मातापिता गावास परतले. दौरातिकार महाराजांचे दर्शन झाले. एकमेकांना क्षमालिंगन दिल्यावर मातापित्यांनी तीर्थयात्रेचा सर्व वृत्तांत दौरातिकार महाराजांना ऐकवला. दौरातिकार महाराजांनी तो शांतपणे ऐकला. मग मातापित्यांनी विचारले, "हा रे, तुला घराच्या रक्षणासाठी ठेवले असताना तू तीर्थयात्रेस यावा?" दौरातिकार महाराजांनी म्हटले, "खोटे. कोण म्हणत आहे?" यावर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी म्हटले, "हा तर इथून हललाच नाही." यावर मातापिता पुन्हा बुचकळ्यात पडले. दौरातिकार महाराजांनी त्यांचा पाहुणचार विधीपूर्वक केला. फलटण येथे दौरातिकार महाराजांनी गृहस्थ धर्माचा स्वीकार केला. मध्यमवर्गीय गृहाश्रमात प्रवृत्ती म्हणून दौरातिकार महाराज तशाच मध्यमवर्गीय जीवनशैलीचा स्वीकार करून गृहाश्रम चालू लागले. अशा प्रकारे कित्येक दिवस तिथे राज्य करत गेले. कित्येक दिवसांनंतर दौरातिकार महाराजांच्या मातापित्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या अंतिम संस्काराचे धार्मिक आणि सामाजिक विधी केले. 1 वर्षानंतर दौरातिकार महाराजांच्या मातापित्याचे श्राद्ध आले. वर्ष श्राद्धाचा पुण्यतिथीचा दिवस उगवला. त्या निमित्ताने आमंत्रणासाठी ब्राह्मणाच्या हातावर त्या काळातल्या रिवाजानुसार दंभ म्हणजेच की एक प्रकारचे गवत दिले. त्या दिवशी सर्वज्ञांनी ब्रह्मचार्य, व्रत, मौन आणि भूमिशयन या तिन्ही नियमांचा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे स्वीकार केला. वर्ष श्राद्धाच्या दिवशी कर्मविधीचा स्वीकार केला. परंतु त्याच दिवशी दौरातिकार महाराजांची राणी रजस्वला झाली. जर पत्नी रजस्वला झाली तर पत्नीने ब्रह्मचारी राहणे शास्त्राच्या नियमात बसत नव्हते आणि जर ब्रह्मचार्य व्रताचे पालन न केले तर श्राद्ध लागू होत नाही असाही नियम होता. अशी परस्पर विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली. त्यातल्या त्याच दिवशी एकादशी आली. त्या एकादशीच्या व्रतामुळे जर पुत्राने जेवण पारणे केले नाही तर श्राद्ध संकल्प करता येत नव्हता असा देखील नियम होता. या त्रिविध कोडीतून मार्ग काढण्यासाठी त्या काळातील व्यवस्थानुसार प्रथेनुसार दौरातिकार महाराजांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना ग्रामपंचांना बोलवले. त्यांना प्रश्न विचारले, "स्त्री रजस्वला झाली आहे आणि पित्याचे श्राद्ध पण आहे. त्यात एकादशीचे व्रतही आले आहे. अशा वेळेस कसे करावे?" त्या प्रतिष्ठित लोकांना म्हटले, "प्रश्न अवघड आहे. उत्तम पक्षाचे तर आता निवडा होणार नाही आणि घडणारही नाही. परंतु कनिष्ठ पद्धतीने श्राद्ध करावे लागेल. तसेच निवडा होईल तो असा ब्रह्मचार्यत्व भंगावं, संचेल स्नान करून मग श्राद्धविधी करता येईल." तेव्हा दौरातिकार महाराजांनी म्हटले, "पुत्र जर जेवला नाही तर श्राद्ध करता येईल." तेव्हा दौरातिकार महाराजांनी म्हटले, "पुत्र जर जेवला नाही तर श्राद्ध लागू होणार नाही आणि एकादशीचे व्रत जर मोडता येत नाही. त्यात स्त्री रजस्वला आली आहे म्हणून ती रती घ्यावी लागेल. दिली नाही तर कोणी एक जीव येण्याची वाट पाहत आहे याचे पात लागेल." प्रतिष्ठित मान्यवर लोकांनी म्हटले, "हो हो, लागेल." दौरातिकार महाराजांनी म्हटले, "आम्हाला पाप लागत नाही. आम्ही पापाच्या राशी नासू." अशा प्रकारच्या वादविवादात दौरातिकार महाराजांनी ब्रह्मचार्यत्व सोडून देत नव्हते. तितकेच विद्वान व्रतभंग करण्यासाठी यायचे. त्यांना दौरातिकार महाराज हाच प्रश्न करायचे आणि त्यावर ती विद्वान मंडळी निरुत्तर व्हायची. शेवटी दौरातिकार महाराजांनी ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले. सर्वज्ञ लोकांच्या पंक्ती उठल्या. दौरातिकार महाराजांची आरोगणा झाली. गुळणा झाला, विडा झाला. दौरातिकार महाराजांनी ओट्यावर भूमिशयन केले. त्याच दिवशी राणीचे ऋतुस्नान झाले. दौरातिकार महाराजांसाठी ती विडा घेऊन आली. विडा ओळंगीत आणि रतीच्या इच्छेने विनंती केली. जवळ बसून ती रतिसुखाची मागणी करू लागली. दौरातिकार महाराजांनी तिची मागणी अमान्य करीत म्हटले, "असे करता येणार नाही." तेव्हा राणीने म्हटले, "पुत्र जन्मासाठी तरी द्यावी." दौरातिकार महाराजांना ब्रह्मचार्याची प्रवृत्ती होती. तशाच राणीनेही फार आग्रह घेतला होता आणि म्हटले, "जर रतिसुख न द्याल तर एक जीव येण्याची वाट पाहत आहे त्याचा प्रत्यय लागेल असे शास्त्रात सांगितलेले आहे." नीती व विधी धर्मानुसार दौरातिकार महाराजांनी या गोष्टीचं पुष्कळ निराकरण केलं आणि म्हटले, "आज देणार नाही म्हणजे नाहीच." परंतु राणीचे समाधान झाले नाही. या गोष्टीमुळे दौरातिकार महाराजांनी उदासीनतेची स्वीकार केली.
चिंताग्रस्त होऊन द्वारकाधीश महाराज शांतपणे बसले होते. त्या दिवसापासून द्वारकाधीश महाराज राणीवर उदास झाले. असेच एक दिवशी द्वारकाधीश महाराजांना स्नान घालवताना राणीच्या हाताने मुकुटास तांब्या लागला. हेळसाळ केली म्हणून द्वारकाधीश महाराज आणखीनच उदास झाले. अशा उदासीन अवस्थेत कित्येक दिवस गृहस्थाश्रमात चालवणार आणि याच निमित्त करून द्वारकाधीश महाराज मातापुराला जाण्याचे निघाले. त्यावेळेस कार्तिकी पौर्णिमेसाठी काणेरा नावाच्या यात्रेकरूचा एक मोठा मातापुरास निघालेला होता. द्वारकाधीश महाराजांनी राणीस म्हटले, आम्ही यात्रेच्या मेळाव्यासोबत मातापुरास म्हणजेच की माहूरला जात आहोत. तुम्ही जर घर सांभाळाल. राणी म्हटले, मीही येणार आहे. सर्वज्ञांनी तिच्या अंतःकरणात राहावे, थांबावे असे ठसवले. मग तेथून निघाले. दंडवत हो